जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एमपीएससी तर्फे जे आहे आदी व्याख्याता या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. किती जागा आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि नेमके कोणकोणत्या विषयाच्या जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा. साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, पवित्र पोर्टल मार्फतच शिक्षक भरती सुरूच आहे. परंतु पहिल्यांदा जे आहे माझ्या निदर्शनामध्ये एमपीएससी ने देखील लेक्चरर्स आदी व्याख्याता या पदासाठी जे आहे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. आपण शक्यतो आपलं जे चॅनल आहे ते फक्त शिक्षक भरतीसाठी डेडिकेट करून ठेवलेलं आहे. पण मग आपण आज एमपीएससी ची जाहिरात का दाखवत आहोत? कारण ती देखील जाहिरात शिक्षक भरतीशी निगडीत आहे. इव्हन शिक्षक भरतीची ती जाहिरात आहे. ती कशा प्रकारे असणार आहे, जाहिरात नेमकी काय आहे ती आपण बघूया. बघा मित्रांनो, आपण जर का एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटला या ठिकाणी व्हिजिट केली तर आपल्याला जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळते आहे. हे बघा, आपल्याला जे आहे ऍडव्हर्टाइजमेंट नंबर 115 हे आपल्याला दिसत आहे. लेक्चरर्स इन व्हेरियस सब्जेक्ट्स महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिस ग्रुप बी ची आहे. आणि जे काही ब्रँच आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपण याला डाउनलोड करूया आणि डाउनलोड केल्याच्या नंतर बघूया की त्याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे. बघा, जाहिरात क्रमांक 115 तुम्हाला दिसत आहे. 2023 ची ही लेटेस्ट मधली जाहिरात या ठिकाणी आहे. आता जाहिरात यांनी सांगितलेलं आहे की विविध विषयांतील आदी व्याख्याता, ज्याला आपण लेक्चरर्स म्हणूया, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब जे आहे महाविद्यालयीन शाखा यांच्याकरिता खालील पद्धतीने जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. एकूण जर आपण पदे बघितली तर बऱ्यापैकी पदे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. एकूण पदांची संख्या या ठिकाणी जे आहे 86 देण्यात आलेली आहे. आता या 86 पदांमध्ये अनुसूचित जातीकरिता जे आहे या ठिकाणी 12 पदे आहेत. त्यानंतर अनुसूचित जमाती 8, विजा अ 2, भज ब 3, भज क 6, भज ड 2, विमाप्र 2, ईडब्ल्यूएस 9, ओबीसी 17, एकूण जे आरक्षणाचं आहे 61 आहे आणि आरक्षणाव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गाच्या 25, अशा एकूण जे आहे 86 जागांची ही जाहिरात आहे. ह्याच्या खाली तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे काही हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे ते देखील देण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ ही जी एससी कॅटेगरी आहे, एससी कॅटेगरीमध्ये ज्या 12 जागा आहेत त्या 12 जागापैकी 3 जागा महिलांना, 1 खेळाडूसाठी आणि उरलेल्या 8 जागा एससी प्युअर साठी, असा हा संपूर्ण जो क्रायटेरिया आहे तो त्यांनी दिलेला आहे. आता एकूण ज्या काही 86 पदं आहेत अधिव्याख्यात्याची, त्यापैकी 3 पदे दिव्यांग उमेदवारांकरिता आहे. आणि त्या दिव्यांग मध्ये देखील एक अल्पदृष्टी, एक जे आहे कर्णबधीर आणि एक अस्थिव्यंग असेल किंवा मेंदूचा पक्षाघात किंवा कुष्ठरोग मुक्त उमेदवार यांच्याकरिता असणार आहे. आता जो काही पद आहे की कोणकोणत्या पदाकरिता या ठिकाणी अधिव्याख्याता म्हणून नेमणूक केली जाणार आहे, तर पद बघा: समाजशास्त्र 1, भौतिकशास्त्र 14, रसायनशास्त्र 10, गणित 10, जीवशास्त्र 5, मराठी 5, हिंदी 5, उर्दूची 1, पाली 1, संस्कृत इंग्लिश जे आहे 4. त्यानंतर या ठिकाणी तत्वज्ञानाच्या 2, संगीत 3, वाणिज्य 4, इलेक्ट्रॉनिक्स 4, पर्यावरण 1, इतिहास 3, राज्यशास्त्र 2, भूगोलाचे 2, अर्थशास्त्र 3, ग्रहशास्त्र 3 आणि मानसशास्त्र 3, अशा प्रकारची एकूण 86 पदे आहेत. या सर्व उमेदवारांनी जे आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आता ऑनलाईन फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे 20 ऑक्टोबर पासून 9 नोव्हेंबर पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला हे फॉर्म भरता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम जी दिनांक आहे ती 9 नोव्हेंबर असणार आहे. त्यानंतर जे स्टेट बँकेचं जे चलन आहे त्याद्वारे शुल्क भरायची तारीख शेवटची 11 नोव्हेंबर आहे आणि चलनद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम जो दिनांक आहे तो 13 नोव्हेंबर बँकेच्या कार्यालयीन वेळेप्रमाणे असणार आहे. आणि हे फॉर्म कुठे भरायचा आहे? तर साहजिक आहे, जर एमपीएससी ची जाहिरात आहे तर एमपीएससीच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे एमपीएससीची त्यावरती हे भरायचं आहे. आता यामध्ये आणखी काही नियम अटी आपण बघूया. जनरली जो काही आरक्षण आहे सर्वच्या सर्व परीक्षांना जे आरक्षण लागू असतं, इव्हन जे आहे टिपिकल आपण म्हणूया की एमपीएससी मध्ये जे आरक्षण लागू असतं तेच आरक्षण याही ठिकाणी आपल्याला लागू असल्याचं पाहायला मिळतो आहे. त्यानंतर आपण बघूया की या ठिकाणी जी काही पात्रता लागणार आहे,
पात्रतेमध्ये भारताचा तो नागरिक असावा. त्यानंतर वयोमर्यादेमध्ये त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की किमान अमागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक त्यामध्ये ओपनला 38 आणि अदर कॅटेगरीज ज्या काही आहेत त्यांना 43. बाकी इतरांना जे आहे ज्या पद्धतीने आरक्षण दिलं जातं त्याच पद्धतीने आहे. आता सर्वात महत्वाचं आपल्यासाठी हे असणार आहे की आपण या पदासाठी एलिजिबल आहोत किंवा नाही ते ठरवणारी आपली शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर बघा, एक शैक्षणिक अर्हता आहे पोझिस मास्टर्स डिग्री इन रिलेव्हंट सब्जेक्ट ऍटलीस्ट इन सेकंड क्लास. म्हणजे तुम्ही जे आहे संबंधित विषयामध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी. म्हणजे एकतर MA असावं किंवा MSc असावी संबंधित विषयांमध्ये. आणि त्याच्यासोबत जे आहे BEd ची डिग्री तुमची पास झालेली असावी. बघा, मास्टर्स तुमचं सेकंड क्लासमध्ये असलं तरी चालतं आणि त्याच्यासोबत जे आहे BEd असायला लागेल. म्हणजे MSc BEd किंवा MA BEd ह्या दोनपैकी जे आहे तुम्हाला कोणती तरी एक डिग्री जर असेल तर ते चालून जाणार आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा जो आहे शैक्षणिक क्रायटेरिया. आणि आपल्या पवित्र पोर्टलवर कॉम्पिटिशन मध्ये असलेले बरेच उमेदवार या पदासाठी पात्र असणार आहे किंवा जे आहे ज्यांचं BEd आहे आणि ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे म्हणजे मास्टर्स आहे ते सर्वच्या सर्व उमेदवार या पदासाठी पात्र असणार आहे. आता शैक्षणिक पात्रता कधीपर्यंतची गृहीत धरली जाणार आहे तर शैक्षणिक पात्रता अनुभवाचा कालावधी गणना करण्याचा जो कालावधी आहे, फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या तारखेपर्यंत जे आहे कन्सिडर केल्या जाणार आहे. त्यानंतर यांनी सांगितलेले निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केलेले उमेदवार म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरिता पात्र असणार नाही. तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा अन्य कोणत्या निकष या तत्वाच्या आधारावर अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. म्हणजे आता एकूण उमेदवार किती अर्ज करतात त्यावर हे सगळं डिपेंड असणार आहे. जर उमेदवार कमी असेल तर जवळजवळ जे आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुलाखतीला बोलवल्या जाईल आणि जर उमेदवारांनी अर्ज जास्त केला तर जास्त उमेदवारांपैकी ज्यांचं शिक्षण जास्त आहे किंवा ज्यांचा अनुभव या ठिकाणी जास्त आहे त्या उमेदवारांना बोलवल्या जाईल किंवा चाळणी परीक्षा देखील घेतली जाऊ शकेल. आता अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती आहे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर प्रोफाईल तयार करणे, त्यानंतर खाते तयार केलेले असल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे आणि विहित कालावधीमध्ये तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीमध्ये करणे. आता तुम्हाला जे आहे या ठिकाणी हे संपूर्ण जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत ते अपलोड देखील करावे लागणार आहे. जसं पवित्र पोर्टलला तुम्ही लोकांनी अपलोड केलं होतं त्या पद्धतीने तुम्हाला अपलोड देखील करता येणार आहे. आता जनरली जे परीक्षा शुल्क आहे ओपन प्रवर्गासाठी 394 आणि जे कॅटेगरीमध्ये आहे किंवा दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना 294. अशा प्रकारे हा जो फीजचा क्रायटेरिया आहे तो असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जे आहे बँकेचं चलन वगैरे भरायचं आहे. बाकी फार जे टिपिकल MPSC ची जाहिरात असते त्याच पद्धतीने ही जाहिरात असणार आहे. बाकी ज्या काही नियम अटी आहेत त्या नियम अटीसाठी तुम्ही www.mpsc.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा तुम्हाला ही जी जाहिरात हवी असेल तर ही जाहिरात आपण आपल्या जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, आपल्या टेलिग्रामचं चॅनल देखील जॉईन करा आणि ही जी PDF आहे ते निश्चितपणाने अभ्यासा आणि आपण जर एलिजिबल असाल तर निश्चितपणाने या पदासाठी अर्ज करायला हरकत नाही. लेक्चररचं पद आहे, अधिव्याख्याताचं पद आहे, हे पद अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी जे आहे जे तुमचं पे स्केल आहे ते देखील भरपूर प्रमाणावरती असणार आहे आणि MPSC असल्यावरती आपल्याला बाकी इतर कोणत्याही गोष्टीची चिंता करायची आवश्यकताच भासणार नाही.